महाराज की जय। विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्ते। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुनावज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदामवरिष्ठम्। आता कालची पण शंका वाचो। जो ऐसे कहे, जा आत्मा को जा शरीर में अहम बुद्धि और मम बुद्धि होवे, ता आत्मा का सो शरीर है, सो अहम बुद्धि और मम बुद्धि एक है। यासे सर्व आत्मा से रहे नहीं, किंतु एक धर्म एक ही धर्म विषय रहे है। याते एक ही आत्मा का शरीर है। जा आत्मा का जो शरीर है, ता शरीर के संबंधी मन इंद्रिय और बाहर के पदार्थ ता आत्मा के है। याते व्यापक नाना आत्मा अंगीकार करने में भी कोई दोष नहीं। त्याचा अनुवाद करा याने हे सगळं अनुवाद आहे यांचा, पण त्या अनुवाद असं याच्यावर आमच्या स्वामीच्या आठवण पूर्वपक्ष बिनचूक म्हणून दाखवलं, म्हणून जर बिनचूक त्याची मांडणी मांडली म्हणून दाखवणं सुद्धा गौण आहे शास्त्रामध्ये। बिनचूक त्याची मांडणी मांडता आली पूर्वपक्षाची, आणि पूर्वपक्षी बिनचूक मांडणी मांडणं काय होतं, त्याचं बिनचूक कुठं वर्म कळतं ही त्यात वर्म आहे। उगं बोलायचं ते नाही, त्याची बिनचूक मांडणी मांडल्यानंतर आज त्यांनी काय मांडणी मांडली, अहम आणि मम हे बुद्धीचे धर्म आहेत, आणि ज्या देहाच्या ठिकाणी अहम बुद्धी काम करते आत्म्याच्या संबंधाने तेवढेच, बाकीच्या आत्म्याचे त्यात संबंध असलं तर काही कळत नाही असं त्याचं म्हणणं आहे। पण हे बरोबर नाही, कसं ते आता सांगतात ते सो अर्था भी बने नहीं काहे ते, यद्यपि अहम बुद्धि एक देह में एक ही आत्मा को हुए है, तथापि सो न्याय मत में बने नहीं। आणि एकाच देहाच्या ठिकाणी एक आत्म्याच्या ठिकाणी अहम बुद्धी होते, बाकीचे होत नाही हे म्हणणं तुझं त्यांचं हे बरोबर म्हणणं आहे, पण तुमच्या मतात चुकीचं आहे। हां, मग तेच की हे बरोबर आम्ही म्हणलेलं, पण तुमचं जे म्हणणं ते बरोबर नाही। तुम्ही काय म्हणलात की अहम बुद्धी आहे, मम बुद्धी आहे, आत्म्याचा संबंध नाही आहे, बाकीचा आत्म्याचा संबंध नाही असं तुम्ही म्हणलं, हे बरोबर नाही। मग कसं आहे तर आता पुन्हा वाचते ओळ, यद्यपि अहम बुद्धि एक देह में एक ही आत्मा को होवे है। यद्यपि म्हणजे जरी घ्यायचं, आणि तथापि म्हणजे तरी घ्यायचं। आता यद्यपि म्हणजे अर्धशंका स्वीकारली असते, आणि तथापि म्हणजे त्यात समाधान असतं। तर आता यद्यपि अहम बुद्धि एक देह में एक ही आत्मा को होवे है, आणि अहम बुद्धी एकाच देहामध्ये एकाच आत्म्याला होते। हे आपलं मत म्हणजे बरोबर आहे, ते बरोबर ते सांगायला आलं। तथापि सो न्यायमत में बने नहीं। हां, आता काय सांगलं, आता ह्याचं लय गंमत आहे। यद्यपि कधी सिद्धांती यद्यपि पूर्व पक्षाचं खंडन करतात, आणि तथापि एखादं त्याचे मान्य मानतात, असं त्याचं थोडं वर्म आहे। यद्यपि तथापि मी सरळ सांगून जरी गेलो, यद्यपि ही जरी वाचक आहे, तथापि तरी वाचक आहे, पण एखाद्या वेदांत असे करतात, यद्यपि त्याचंच आपलं मत मानतात, आणि तथापि त्याचं खंडन करतात, असं लक्षात ठेवा। हां, सो न्यायमत में बने नहीं, आणि ते न्यायमतामध्ये नाही, काय बनत नाही, काय सिद्ध होत नाही की अहम बुद्धी मम बुद्धी एकाच आत्म्याची आहे आणि बाकीच्या आत्म्याचा संबंध नाही, हे काही त्याचं जमत नाही। एकाच देहात एकाच आत्म्याची अहम मम बुद्धी होते, हे आपलं मत आहे वेदांताचं। हां, किंतु सर्व आत्मा को एक देह में अहम बुद्धि हुई चाहिए। हां, जर सगळ्या आत्म्याचा संबंध जर असला अहम बुद्धीशी, तर सगळ्या आत्म्याच्या ठिकाणी अहम बुद्धी निर्माण व्हायला पाहिजे, असं पूर्वपक्ष म्हणजे वेदांती त्या नैयायिकाला म्हणतात। काहे ते न्यायमत में बुद्धि नाम अज्ञान का है, आणि न्यायमतामध्ये बुद्धीला ती ज्ञान म्हणतात। कोण? न्यायमत। न्यायमत कोणाचं आहे? गौतम ऋषीचं। तो ज्ञान आत्मा और मन के संयोगते होवे है, आणि ते ज्ञान मनाच्या आणि आत्म्याच्या संबंधाने ते ज्ञान होतं। कोणतं ज्ञान? अहम मी, हे आत्म्याच्या मनाच्या संबंधाने अहम मम असं ज्ञान होतं। सो मन के साथी संयोग सर्व आत्मा का है। आता ही बघ, इथं त्यांच्या बाजूला गेलं इथं, आणि त्या मनाशी सगळ्या आत्म्याशी संबंध आहे। याते मन के संयोग से जैसे एक देह में एक आत्मा को अहम बुद्धि होवे है, तैसे एक देह में सर्व आत्मा को अहम बुद्धि हुई चाहिए। आता तर एकाच देहाच्या ठिकाणी आत्म्याचा मनाचा संबंध असल्यामुळे सगळ्या ठिकाणी अहम बुद्धी असे ज्ञान व्हायला पाहिजे।
जो ऐसे कहे, यद्यपि मन का संयोग तो सर्व आत्मा से है, तथापि ज्या आत्मा में ज्ञान का जनक अदृष्ट है, ता आत्मा को ही अहम बुद्धी होवे. आता हे ओळख आणणे वगैरे त्याची काहीतरी आता कुठं काही गवसणं ना मग माणसं काय बोटं मोडीत असतात, कुठं विलत चला ना मग बाळी माणसं किंवा गडी माणसं नाविलाच बघत बघत माणसं काय होत नसतं. तसं आता इथं काय म्हणलं तो ते म्हणतात, जरी मनाचा आपलं मन का संयोग वाक्य वाक्य मन का संयोग तो सर्व आत्मा से है, मनाचा संबंध सगळ्या आत्म्याशी आहे, तथापि ज्या आत्मा में तरी पण ज्या आत्म्यामध्ये ज्ञान का जनक अदृष्ट है, ज्या आत्म्यामध्ये ज्ञानाचं जनक अदृष्ट आहे, ता आत्मा को ही अहम बुद्धि होवे. त्याच आत्म्याला अहम बुद्धी असं होतं, असं त्यांचं म्हणणं आहे बरं का. तो भी सर्व को ही ज्ञान हुआ चाहिए. तरी असं जर तू म्हणत तर सगळ्याला ज्ञान व्हायला पाहिजे, पण सगळ्याला काही ज्ञान होत नाही. काहे ते, जो व्यापक नाना आत्मा अंगीकार करे, तो एक शरीर की शुभ अशुभ क्रिया ते शरीर में स्थित सर्व आत्मा में ही अदृष्ट हुई चाहिए. आणि एकाच आत्म्याच्या ठिकाणी शुभ अशुभ कर्म घडल्यामुळे त्याचे जे काही असणारे धर्म ते सगळ्या आत्म्याच्या ठिकाणी व्हायला पाहिजे, सगळ्या देहाच्या ठिकाणी. याचा एकच वर्म लक्षात ठेवा, याच्यात दोन मुद्दे लक्षात ठेवा, आणि ही दोन मुद्दे अगदी वेदाच्या बाहेर आहेत किंवा शास्त्रांच्या विरोधात आहेत. ते कोणते, मनाचा आत्म्याचा संयोग आणि अनेक आत्म्याचे मनाचा संबंध आहे. पण आता याच्यामध्ये त्यांनी एकच मुद्दा गाठला, ते आदर्श असं मन ते संयोग झालं तर त्या ज्ञान होतं, म्हणजे आदर्श हे अधिक गाठलं. पण हे सुद्धा त्याच्याबरोबर का, आता आदर्श असं मनाचा आत्म्याचा संबंध, सगळ्या आत्म्याचे देहाचा संबंध आहे ना, देहाशी सगळ्यात संबंध आहे. मग आदर्शाचा मनाचा संबंध त्या आत्म्याशी असल्यानंतर बाकीचा संबंध आहेच ना देहाचा, मग सगळ्या देहाच्या किंवा सगळ्या आत्म्याला ज्ञान व्हायला पाहिजे. यह वार्ता पूर्व कही आये, हे महाग सांगतं. याते व्यापक जो नाना आत्मा अंगीकार करे, तो एक देह में सर्व सुख दुःख का भोग हुआ चाहिए. म्हणून नाना आत्मा जर व्यापक म्हणलं तर सगळ्याला किंवा एकच देहाच्या ठिकाणी किंवा एकच आत्मा सगळ्या आत्म्याला सुख दुःखाचा भोग व्हायला पाहिजे. एक याचं वर्म लक्षात ठेवा, नानत्व आणि व्यापकत्व. आणि मग आता ज्ञानत्व व्यापकत्व ह्या म्हणण्यामध्ये त्याची अगदी स्थूल बुद्धी आहे. अरे नाना म्हणतो व्यापक म्हणतो, किती स्थूल बुद्धी आहे, कारण मूर्ख म्हणता येत नाही. कारण बोलताना जरी असं बोलावं लागतं, गुरुजीने म्हणले परमार्थामध्ये बोलताना चुकू नये, प्रपंच चुकीचं बोलणं हे एक चुकीचं. परमार्थ म्हणजे जरी आपण दुसऱ्या बोलत असलो तर त्या बोलण्यातून त्याला आनंदाने त्याची चूक कळावी, उदासून चूक करू नये. गुरुजींचं बोलणं कसं होतं, चूक तर कळली पाहिजे, पण चूक त्याची त्याला कळतात ती उदास होणे, नाराज होणे, त्याला आनंदाने चूक कळावी. आणि हे साधूची युक्ती. वेदांती बिनचूकच बोलत असतात सर, बिनचूक बोलतात वेदांती, पण काही वेदांती बिनचूक बोलतात, पण त्या बोलण्यामध्ये त्यांचा बिनचूकपणा नसतो. वेदांची भाषा बिनचूक आहे, पण अंतःकरण बिनचूक नसतं. पाठीमागे घ्यावं लागतं काही. ज्याचं अंतःकरण बिनचूक आहे त्याच्या वाक्यामध्ये दुसऱ्याच्या मनावर परिणाम होतोच, आणि ज्याचं अंतःकरण जरा कुठेतरी विकार नाही, पुढच्याच्या मनावर ती विकारच दिसते त्याला. हो, गंमत अशी ही आम्ही गुरूंचं बोलतो ती नीट लक्ष घेत जाऊ. वाक्य वेदांत कोणीही बोलतं, ज्ञान कोणीही सांगतं, पण अनुभवी महात्म्याच्या शब्दामध्ये वृत्ती बदलते, श्रोतेची, साधकाची. आणि वेदांत बोलतात, पण अंतःकरण त्या योगीत नसलं तर पुढच्या मनावर शब्दाचं ज्ञान होतं, अर्थज्ञान होतं. लक्षात आलं ना. हां, मग आता इथं काय चाललं, तो काय म्हणतो इथं, याते व्यापक जो नाना आत्मा अंगीकार करे, तो एक देह में सर्व सुख दुःख का भोग हुआ चाहिए. म्हणून जर नाना आत्मा व्यापक मानला, त्याच्याशी मनाचा संबंध जर देहाशी मानला, तर सगळ्या आत्म्याला ज्ञान व्हायला पाहिजे, सगळ्या आत्म्याचं सुख दुःख नाही, सगळ्या आत्म्याला सुख दुःख व्हायला पाहिजे. पण असं तर काय घडत नाही. याते व्यापक नाना करता भोगता आत्मा है, यह न्याय का सिद्धांत समीचीन नहीं है. म्हणून नाना व्यापक करता भोगता हे न्यायाचा सिद्धांत बरोबर नाही. समीचीन नाही म्हणजे बरोबर नाही. आता हे काय काय हे मनात ठेवू नका, पण ऋषीमुनीचं मत असतं म्हणून काही टक्केवारीसुद्धा उपयोगाचं असतं. थोरांचं जरी काही चुक्या असल्या तर त्या थोरांच्या चुक्यामध्ये काहीतरी एखादी गोष्ट चांगली असते. निवळ मूर्ख म्हणत नसते. आणि खरं जर तुम्हाला बुद्धीला ताण देत असतं नाही, एकच देतो तुम्हाला,
वेदांताला जास्त स्पष्टीकरण करायचं असेल तर न्यायामुळेच करावं लागतं, बाकीच्यामुळे नाही करत काही. कारण न्याय बुद्धी चतुर आहे. न्यायशास्त्र मी तुम्हाला काल सांगितलं, हे कोर्टामध्ये वकिलामध्ये जज ह्यांच्याकडे असतं. याते व्यापक नाना करता भोक्ता आत्मा है, यह न्याय का सिद्धांत समीचीन नहीं है. झाले. टिप्पणी आता, जैसे नाना घट को व्यापक कहना निष्फल है, तैसे देह विषय ही करता भोक्ता नाना आत्मा को व्यापक कहना निष्फल है. तसं त्यांनी सांगितलं नाना घट आहे. नाना घट म्हणजे त्याला तांबे म्हणा, गाडगे म्हणा, काय म्हणा, नाना घट आहे. आणि नाना घट म्हणून ते व्यापक म्हणणं हे जसं निष्फळ आहे, तसं नाना आत्मा आणि व्यापक म्हणणं हे निष्फळ आहे. किंवा नाना अंतःकरण के अंगीकार किए भोग की असंकर की सिद्धि ते व्यापक आत्मा को नाना कहना निष्प्रयोजन है. तेव्हा अंतःकरण स्वीकारलं आणि नाना आत्मा स्वीकारलं तर ते काही निष्फळच आहे. हमारे सिद्धांत में तो कर्ता भोक्ता अंतःकरण है. आता आमच्या सिद्धांतामध्ये वेदांताच्या मध्ये कर्ता भोक्ता अंतःकरण आहे. सो अंतःकरण नाना है. हां, कर्ता भोक्ता अंतःकरण असून ते अंतःकरण वेगळे. म्हणून तर पाठीमाग तुमच्या लक्षात राहिला असेल तिसऱ्या तरंगामध्ये जीवजीवाचा भेद. जीवजीवाचा भेद कशामुळे आहे? जीवजीवाचा भेद कशामुळे आहे? नाना अंतःकरणामुळे. नाना अंतःकरणामुळे जीवजीवाचा भेद आहे. म्हणून प्रत्येकाचं सुखदुःख प्रत्येकाला होत नाही. अंतःकरण उपाधी आहे. ह्याला जसं उदाहरण दिलं जातं, नाना खोल्या आहेत. नाना खोल्या प्रत्येक खोलीमध्ये अंधार आहे, पण ज्या खोलीमध्ये देवा लावला त्याच खोलीमध्ये प्रकाश आहे. तसं ही नाना अंतःकरण आहेत. नाना अंतःकरणावर सुखदुःख होतं आहे. आणि पण त्याच्यामध्ये जर साधूंचे विचार झाले तर मला स्वरूपाचं ज्ञान जर झालं ज्या अंतःकरणामध्ये, त्याच अंतःकरणात सुखदुःख त्याला होत नाही. बाकी त्याला ज्ञान नसल्यामुळे सगळ्या सुखदुःख होतं. हां, म्हणून जीवजीवाचा भेद आहे. आणि जीवजीवाचा भेदातलं चिंतन तिथं आता इथं वेगळं मला इथं सांगायचं आहे, पण तिथं वेगळं. जर 5 भेदामध्ये 5 भेदाची निवड झाली तर एका भेदामध्ये काय फल आहे? तर पहिला जीव ईश्वराचा भेद, पुन्हा जीवजीवाचा भेद. आता ही जर मागचा विषय सांगू लागला होता, इथं जीव ह्याचा भेद आला म्हणून. आता इथं इतकं सांगायची गरज नाही, पण अंतःकरण जागृत झालं म्हणून सांगायला लागलो. तर विषय असा, जीवजीवाचा भेद, जीवजडाचा भेद, जडजडाचा भेद आणि जीवजडाचा भेद, ईश्वर जडाचा भेद, असे 5 भेद. त्याच्यामध्ये पहिला जीव ईश्वराचा भेद. जीव ईश्वराचा भेद उपाधिकृत, मायाची उपाधी ईश्वराचे, अविद्या उपाधी जीवाचे आहे. म्हणून याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भाव होतो. कारण याची मलिन उपाधी आहे, त्याची शुद्ध उपाधी आहे. शुद्ध उपाधी सर्वज्ञ सर्वशक्तिमान विभू बंधमोक्ष रहित प्राणी सापेक्ष करता असा ईश्वर आहे. आणि जीव अल्पज्ञ अल्पशक्तिमान, त्याचे प्रारब्ध भोगता चालता येत नाही, त्याचे भोगता चालता येत नाही जीवाला. फक्त जीवाला एकच महत्त्वाचा प्रश्न तिथं आहे, जीवाला स्वतःची मुक्ती मिळवता येते, हे मात्र मुद्दे तिथं ठेवला आहे. बाकी सगळे परतंत्र आहे. जीव भोगामध्ये परतंत्र आहे, विचारामध्ये परतंत्र आहे, आणि इंद्रियाच्या व्यवहारामध्ये परतंत्र आहे. सगळा जीव परतंत्र आहे. त्याची उपाधी एक मलिन सत्वगुण असल्यामुळे. परंतु आता जीव जडाचा भेद म्हणजे भोग्य पदार्थाने जीव, पंचविषयी भोग्य ही जड आहेत आणि आपण त्याचे भोगते आहेत. आणि ते जडाचा भेद आहे. नामरूपाचा भेद ते जडाचा भेद आहे. घटासारखं पट नाही, पटासारखा घट नाही, त्याच्यामध्ये जडाचा भेद म्हणावं. आणि ईश्वर जडाचा भेद म्हणायचा, त्याला दृष्टांताला स्वप्न साक्षी म्हणून हे ईश्वर या जगाचा कर्ता आहे. पण आता पहिला भेद जर गेला तर 4 भेद नाहीसे होतात. पहिला भेद जर गेला, जीव ईश्वराचा भेद जर गेला, 4 भेद आपोआप निवृत्त होतात. पण क्रमाक्रमाने जर तुम्ही गेलात, जीव ईश्वराचा भेद गेला, पुढची भेदाची गरजच नाही निवृत्ती करण्याची. पण विचारानं जर गेला तर जीव ईश्वराचा भेद गेल्यानंतर श्रेष्ठ कनिष्ठ तो जातं. जीव जीवाचा भेद गेला तर शत्रुमुक्त तो जातं. जीव जडाचा भेद गेला करता भक्त ही जातं. आणि जडाचा भेद गेला तर नामरूप जातं. आणि ईश्वर जडाचा भेद गेला तर जगत साक्षी भाषित ठरतं. कारण स्वप्न आणि साक्षी, स्वप्न आणि साक्षी, स्वप्न ही साक्षी, स्वप्नाचा साक्षी प्रकाशक आहे. तसा जीव आणि जग आणि ईश्वर, ईश्वर ही जगाचा सर्वज्ञ आहे.
याच्यावर किती बोलता येईल पण कमी आहे त्याचा विचार नाही करायचा. म्हणून इथं अंतःकरण वेगळं आहे. आमच्या मतामध्ये अंतःकरणाचे धर्म सुखदुःख आहेत म्हणजे ते त्यालाच होतं. हा मग हे अंतःकरणाचा धर्म आहेत. इथं एकच आहे आत्मा. नानात्म्याचा संबंध नाही, मनाचा नानात्म्याशी संबंध नाही. फक्त एक अंतःकरण अहम मम म्हणते आणि त्याच अंतःकरणात सुखदुःख होतं. बाकीचं ते काही घेणं देणं नाही. सो अंतःकरण नाना है, हे लक्षात ठेवायचं बरं का. हां, स्व अंतःकरण नाना है. हां. आता किती आहेत इथं 4 अंतःकरण, ती 5, ते 6, ते 7 अंतःकरण. आता 7 अंतःकरणाचे गुण वेगळे वेगळे आहेत. कोणाचा सत्वगुण आहे, कोणाचा रजगुण, कोणाचा तमगुण. मग गुणानुसार अंतःकरणाच्या वृत्तीचा व्यवहार असतो. सत्वगुणाच्या लोकांना वाटतं ह्या रजगुणाच्या लोकांनी काय लावलं करतात, आणि पण ते गुण त्याचा धर्म आहे ना, ते कसं करू शकेल. म्हणून कुणी कोणावर विचार करायचा, कोणी कोणावर नाराज व्हायचं कारण नाही. जर हे कळलं तर याचं आमच्या गुरुजींना मी विचारलं होतं. गुरुजीला मी विचारलं होतं, असं विचारलं होतं की वर्णाश्रम आणि अंतःकरणाचे काही हिसून दिलं मी. अंतःकरण नाणतो आणि वर्णाश्रम नाणतो याचा विचार कसा. तर त्याने सांगितलं, आम्ही चलत होतो मात्र ते सोलापूर रस्त्याला. आता लई हे झालं, कोप्या बांधकामं काय झालं तिथे, त्यावेळेस ते मोकळं होतं सोलापूर पट्टानं दगडी पुलापासून. आणि येताना त्यानं म्हणलं, तर त्याने सांगितलं वर्णाश्रम आणि जीवाचं नानत्व. त्याने सांगितलं एक तर अविद्या, अविद्यानंतर गुणानंतर त्रिगुणात्मक नंतर ते 3 गुण मिश्रित एकात मिसळल्यामुळे सत्व तमस रजत सत्व असे 9 प्रकारे झाले. आणि त्याच्यामुळे मग शुद्ध सत्वगुण म्हणजे ब्राह्मण झाला, सत्वगुण आणि रजगुण यात क्षत्रिय झाला, रजतम यात वैश्य झाला, आणि तम म्हणजे शूद्र झाला. तमामध्ये काय झालं, शूद्र. तम रजामध्ये कोण झाला, वैश्य. आणि सत्व रजामध्ये कोण झाला, क्षत्रिय. आणि सत्व म्हटल्यानंतर हां, हे निर्णय आहे. पण हा व्यावहारिकता स्वीकारल्यावर, प्रातिभाषा स्वीकारल्यावर ह्याचा काही संबंधच नाही. इथं तसं नाही व्हायचं. किती मर्यादा, कुठं कोणत्या क्षेत्राची मर्यादा कळत असते. आणि काय करतात हे गुरुजी, हे जे काही संप्रदायिक लोक कीर्तन ते कायही करतात, त्यांना कळतच नाही. संप्रदायपूर्वक श्रवण नसतं, काही नसतं. मग आपला आता हे अभिमान वाटत, पण नाही तसं. त्यांना कोणतं अभंग, कोणत्या भूमिकेचं, त्यात कोणतं लिंग, कोणतं फल आहे, कोणती उपपत्ती आहे, काही कळत नाही. नुसतं प्रमाणाला प्रमाण आणि म्हणायला चालीला चाली, संपला विषय. त्यात काय नाही. बस ऐकणारे लोक तर काय असते ते काम आहे सांगितलं. तर हे जर 5 भेदाची निवृत्ती झाली तर तुमचं वेगळं होईल. असो हे म्हणून अंतःकरण सुख दुःखाचा भक्त आहे एका शरीरामध्ये. आणि ज्याचं अंतःकरण नाना अंतःकरण असल्यामुळे त्याच्या अंतःकरणात तिथे सुख दुःख होते. एकच सुख दुःख एकाला होत नाही. याला दर्शनात दिला अनेक खोल्या आहेत. एका खोलीमध्ये प्रकाश, त्याच खोलीत प्रकाश राहील, बाकीच्या अंधारात. तसं ज्या अंतःकरणामध्ये तत्त्वज्ञान झालं, ज्या अंतःकरणा मी साक्षी आहे, ज्या अंतःकरणा मी ही माझ्या अंतःकरणाची उपाधी कल्पित आहे, असं ज्याला झालं ते मात्र सुख दुःखानं वेगळं आहे, जन्ममरणानं वेगळं आहे, देहबुद्धीहून वेगळं आहे. आणि ती आपल्या महिमेत आहे. असं आहे ते. आणि ते कसं, याला एकच उदाहरण, सूर्याच्या प्रकाश सगळे चालतं, पण सूर्य कुणाला काही साथ करत नाही. तसं साक्षी ज्ञानस्वरूप तो सूर्याचा प्रकाशक. अरे वेदांत लई गोड आहे रे, काय सांगू. वेदांतासारखं दुसरं काहीच नाही. वेदांत हा मोदको झाला. वेदांत तो महारसू मोदको मेरे, हा ना. गणपतीच्या हातात वेदांत मोदक रस आहे. रस म्हणजे स्वरूप. रस हे पद वेदांतामध्ये आनंदवाचक येत असतात. रस हे पद वेदांतामध्ये आनंदवाचक. ब्रह्मरसगोडी तयाशे फावले. रस म्हणजे आनंदवाचक पद तिथं. आणि त्याची खूण काय, स्वरूपानुप्राप्त झालीची खूण काय. गणेश विठ्ठल महाराज, बोलता येईल महाराज, पण अंत्यकरणाची चाचणी वेगळी आहे. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर वासना राहतच नाही. स्वरूप आनंद प्राप्त झाल्यानंतर वासना राहतच नाही. आणि ही ज्याच्यात संवेद्य आहे, बोलणं येईल, पटवून देता येईल, शब्दार्थ कळता येईल. पण अंतःकरणात स्वरूप ज्ञान प्रगट झाल्यानंतर, स्वरूप सुखाचं भक्त अंतःकरण झाल्यानंतर वासना नाही. ह्याची परीक्षा आमच्या गुरुजी करीत. त्यांनी एक नेहमी अरे माझी समाधी बांधू नका.
आणि आम्ही तर समाधीचा बाहेर अगोदर करून ठेवतोय. हां का अधिष्ठान चैतन्याची समाधी असते काय? अविनाश पदार्थात समाधी असते काय? मग ही गोसाई लोक ही तर बोंब कळते. तेव्हा आणखीन कोणी असतील ते? एक जण मला महाराज म्हणले, महाराज चला म्हणलं, बरं चला, इथं माझ्या बायकोचं बाहेर, इथं माझी समाधी, इथं तिथं समाधी मांडली. आता ह्या महाराजाला काय म्हणा कोण असतो का ह्यांच्याकडून समाज सुधारायचा? अरे खऱ्याकडून सुधारायची मारा आहे की आता लपोटाकडून काय सुधारायचं? हे का सांगितलं मी तुम्हाला? ते अंतःकरण वेगळं आहे. अंतःकरण एकाच देहामध्ये अहम करता भोगता आहे आणि त्याला सुख दुःख होतं. आत्मा एकच, नानात्मा नाही. नानात्म्याशी मनाचा संबंध नाही, काय नाही. हे तुझं समीचीन नाही, म्हणजे तुझं मत बरोबर नाही. बरोबर आहे काय? कोण सांगतो ते? मी तो नेहमी तुला सांगतोय, नुकसान तुझे करून घेऊ नको. कारण परमार्थाचे नुकसान भरून होत नसते, निघत नाही. सो अंतकरण नाना आहे, व्यापक अणु नाही. म्हणून ते अंतःकरण व्यापक आहे, व्यापक नाही. व्यापक आणि अणु नाही. हां, व्यापक नाही आणि अणु नाही. अणु म्हणजे सूक्ष्म नाही. सूक्ष्म कोण आहे? त्याच्यामध्ये परमाणू. आपल्या मते सूक्ष्म कोण आहे? आत्मस्वरूप. आत्मस्वरूप सूक्ष्म का म्हणत? अरे अनुरेणू यात कडा ते झालं की ते बरोबर, पण अणु का म्हणायचे? सूक्ष्म आहे ते जाणण्यास जाणार कठीण. म्हणून ज्ञान गुड गम्य. गुड आहे, कळायला कठीण नाही. स्वरूप कळायला कठीण. याचा ज्ञानगत प्रत्यक्ष नाही, वस्तुगत प्रत्यक्ष आहे. सगळ्या वस्तुगत प्रत्यक्ष आहे, पण ज्ञानगत प्रत्यक्ष नाही. सगळ्या सुखाचा अनुभव आहे का नाही? पण ते सुख मी असं कोणा कळायला लागले? सगळे सुखाचा अनुभव, झोप येऊन सगळ्या सुख आहे का नाही? ते सुख स्वरूप सुख आहे, ते चैतन्य सुख आहे. पण चैतन्य सुखी त्यांना कुठे कळायला लागले? अज्ञानाने विशिष्ट झालेला जीव आहे, तो अज्ञानामध्ये लीन झालेला जीव आहे, सुखाच्या समीप गेलेला आहे. त्याला एक गुरुने सांगावं, आहे का नाही? गुरुने सांगा, आंधळ्याला रथात बसवलं आहे आणि रथ चालला. ते रथ कशाचा आहे, कोण का आहे कळत नाही. तसं अज्ञानी जीव जे आहे, ज्याला स्वस्वरूपाची ओळख नाही, त्या जीवाला त्या सुखावर जगतो. पण त्या सुखावर जगतो ही त्या जीवाला कळत नसतं. मग ती काय म्हणतो, माझ्या कर्तव्यावर मी जगावं लागलो. या अज्ञान. चैतन्याच्या शक्ती व्यवहार होतो का नाही? बुद्धीला चैतन्य शक्ती आहे का नाही? मग तो कसे शक्ती वाटते? तुम्ही बुद्धी पुढे मोजायला लागलात ना. ते का सांगायचा विषय की अंत्यकरण वेगळं आहे, त्याच अंत्यकरण सुख दुःख आहे, दुसऱ्याचा संबंध नाही. म्हणून हे नाही, काय नाही, अंत्यकरण अणू नाही. अंतकरण व्यापक नाही, अणु नाही. हां, अंत्यकरण व्यापक नाही आणि अणु पण अणू नाही. कशावर थांबा आता, ही जरा विस्तार करत आहे. अंत्यकरण काय नाही, व्यापक नाही आणि अणू नाही. ठीक आहे, आता ह्याचा थोडा खुलासा करायचा, अनुभव करता फार मोठं महत्त्वाचं आहे. थोडा विचार करायचा. अंतःकरण हे प्रत्यक्षाचे आहे, पण अंतःकरणाच्या ठिकाणी अधिष्ठान कुठचं चैतन्याचं प्रतिबिंब पडलं किंवा आभास म्हणावं. आणि हे कुठचं चैतन्याचं अंतःकरणामध्ये प्रतिबिंब पडलं आहे आणि हे त्याला विचार नाही. म्हणून अंत्यकरणापासून हे पुढे लोक चालले, आभासामध्ये सगळे जीव चालले. हे सगळं परमार्थ आभासाचा चालला आहे. आंधळा सत्वगुण परमार्थ चाललाय झालं. पण आता हे तर सांगायचं काय, अंतःकरण अणू नाही आणि व्यापक नाही, याचा विचार जर केला आहे ना, गंमत आहे. फार मोठं चिंतन आहे. मुंगीच्या शरीरात अंतःकरण आहे, हत्तीच्या शरीरात अंतःकरण आहे, तुमच्या शरीरात अंतःकरण. मग हत्तीच्या शरीरातलं अंतःकरण व्यापक आहे की नाही? तुमच्या शरीरातलं अंतःकरण व्यापक आहे की नाही? मुंगीच्या शरीरातलं अंतःकरण व्यापक आहे की नाही? तर अंतःकरण ही संकोच विकासवान उपाधीमुळे आहे. अंतःकरण संकोच विकासवान उपाधीमुळे. हे कसं उदाहरण दिलं जातं याचा विचार. जर आता हे आकाश आहे, आकाशाला जेवढी उपाधी आहे तेवढं मोठं दिसतात ना. हे खोलीतलं आकाश आहे की नाही, मग उपाधीमुळे चालतं, पण आकाश एकच आहे का नाही? तसं अंतःकरण हे आकाशाचं तत्व आहे. अंतःकरण हे आकाश तत्व आहे. म्हणून अंतःकरण विचारानं कळल्या जाते. आणि जर स्वरूपाने जाणलं तर अंतःकरण दृश्य होतं. पण हे फार कष्ट घ्यावं लागतं. हे
काय सांगावं गुरुजी सांगावं, अंतःकरणाचा द्रष्टा शब्दाने कळे, पण अंतःकरणाचा द्रष्टा करताना त्याच्या आईचं दूध आठवतं. का अंतःकरण हे सगळ्या उर्मीचं ठिकाण आहे. अंतःकरण हे सगळ्या उर्मीचं ठिकाण आहे. मग रजगुणाची उर्मी उठल, तमगुणाची उर्मी उठल, सत्वगुणाची उर्मी उठल, पण ते अंतःकरण विशेषण आहे का उपाधी हे न कळल्यामुळे त्या अंतःकरणाचा मार खातो. पण साधूंच्या दृष्टीने पाहिलं तर उपाधीचा नारळ घेतला चिंतुडा, आणि उपाधी असते ती उपाधिताला आपण वेगळी राहून दाखवत असते. विशेषण आपल्या धर्माचं विशेषाचं ज्ञान करून देत असतं. मग विशेषण जर अंतःकरण म्हटलं तर अंतःकरणाचं धर्मसुख दुःख आहेत, आणि अंतःकरण हे विशेषण, पण अंतःकरण विशेषण नाही, अविवेकामुळे विशेष वाटतं. नाही तर अंतःकरण साधूंच्या विचाराने उपाधी आहे, नाही ना. आणि कशावर ना आहे ना. नाही तर साक्षी मी झालो गुणाचा देखणा. मग साक्षी मी त्या गुणाचा प्रकाशक आहे, आणि गुणाचा प्रकाशक म्हणल्यानंतर तो वेगळा असतो, गुणाहून वेगळा असतो, गुणाचा प्रकाशक असतो. म्हणून अंतःकरण उपाधी आहे, म्हणून ही सगळे अंतःकरण धर्म त्याच्या. आता याच्यापेक्षा जर पुढं पाहिलं, याच्यापेक्षा जर पुढं गेला विचार तर तुमच्यावर धर्म आणि धर्मी दोन्ही अर्थ असतात. धर्म बी नाही, धर्म बी नाही. हे जरा विचार वेगळा अनुभवाचा. धर्मी नाही, धर्म नाही धर्म. कारण अंतःकरण नाही तर त्याचे धर्म कुठले आले. पण नाही झपत. सांगता येईल, कळेल, पण नाही झपत ते. आणि झपलं तर मग त्यासारखं धन्य होतं. तर अरे बघा तुम्ही, एक साधूची आठवण झाली, आनंद बुवा एक वैजापूरकर, गाथा तुकोबारे त्यांनी सांगावं. आणि कीर्तनाचं वेदांत किंवा स्थिती त्यांनी दाखवावी, अनुभवाची, वैराग्याची, विचाराची त्यांनीच स्थिती दाखवावी. म्हणजे फक्त गुरुजीला ते काही म्हणत नाही, बाकी सगळ्याला ते म्हणायचे. काही त्यांची भाषा त्यांना शोभाची मी नाही करू शकत, पण त्याचा इतका विचार. त्यांना आजार होता साखर, आपण किती भीतो, आपण किती करतो, मग त्यांची बरोबर आपण करू शकत नाही. पण त्यांची स्थिती, आनंद्या आपल्याला आता पुढं नाही, खा साखर, मग तुम्ही साखर खायचा. तो साखर रोग झाला ना तुला, आनंद्या खा आता साखर. पुन्हा आपल्याला यायचं नाही, आता केव्हा यायचं. आणि आहे साखर तर आपल्या याचा काय संबंध आहे, त्यांनी म्हणा आणि सांगा. अरे काय त्याग होता, त्यानंतर होतं. मला एका साधूचे दर्शन झालेले म्हणून बोलतो रे आम्ही. तर त्यानंद भावाने एका बाईने उदार असणार तिला एक मठ बांधून दिला. त्या आनंद आश्रम, त्या आनंद काय नाव त्यांचं, आनंद महाराज वैजापूर, आनंद महाराज वैजापूरकर. तर ते म्हणजे त्या मसाडीला बस म्हणतात मठात जाऊन, मठात पाण्यात टाकलं त्यावेळेस पडलं म्हणजे वाघासारखं कुठेही पडायचे. आणि ती एक आपलं संडास नाहीचा डब्बा पत्राचा असतो, ते डब्बा हातात, अंगात कोट, आणि रेशनदारचा कागद जमा कर, कुठं काहीच काढा जमा कर. आणि तिथंच पाणी टाकायचं, दूध टाकायचं, त्यात साखर चहा टाकायचं, त्याने जगलं ते पेटवायचे, ते चहा करायचा आणि प्यायचा. चल आनंदी आता निघाले आनंदराव. ती त्यांना शोभतं, अधिकार असतो. अधिकाऱ्याला शोभतं, सांगणाऱ्याला कळतं, पण अधिकार नसल्यामुळे काही उपयोग नाही. अधिकाराशिवाय परमार्थाची शक्ती नाही. कळेपर्यंत सुटे गाठी, कळत असं पण म्हणजे ते संध्याच्या सुटल्या गाठी नसतं. आता त्याच्यामध्ये पाठीमाग विषय गेला, मी करता आहे का, भक्त आहे का, सुखी आहे का, दुःखी आहे का, मोक्ष साधन का, मी साक्षी आहे का, एक आहे का, नाना साक्षी, हे माग होऊन गेला विषय. म्हणून हे का मी तुम्हाला सांगितलं तर परमार्थामध्ये अंतःकरण हे उपाधी आहे, अंतःकरण सुख दुःख धर्म आहेत, आपला त्याचा काही संबंध नाही. म्हणून अंतःकरण एक आहे. ज्या शरीरामध्ये अंतःकरण तेच एक अंतःकरण आहे. बाकीचे अंतःकरण आपापल्या शरीरामध्ये त्या विचारांची आपले वाटचाल करतात. सो अंतःकरण नाना है, व्यापक और अणु नहीं. हां, त्या अंतःकरण नाना आहेत, पण व्यापक नाही आणि अणु नाही. व्यापक म्हणजे त्या नैवेकासारखा व्यापक नाही, आणि अणु म्हणजे सूक्ष्म नाही. तर हे गुणाचं कार्य आहे. अंतःकरण हे सत्वगुण, आकाश हे सत्वगुणाचं कार्य आहे. मन हे वायूचं सत्वगुणाचं कार्य आहे. बुद्धी ही तेज सत्वगुणाचं कार्य आहे. चित्त जलाचं सत्वगुणाचं कार्य आहे. अहंकार हे पृथ्वीच्या सत्वगुणाचं कार्य आहे. मग त्या भूताच्या त्या कार्यानुसार त्या गुणाची सूक्ष्मता आहे.
किंतु शरीर के समान ता अंतःकरण का परिमाण है. हो, जेवढं शरीर तेवढं परिणाम आहे. जेवढं शरीर तेवढं मुंगीचा असो, हत्तीचा असो, माणसाचा असो, बैलाचा असो. दीपक के प्रकाश की नाही बड़े शरीर को प्राप्त होवे तब अंतःकरण का विकास होवे है. जेवढे खोल तेवढा प्रकार. आओ न्यून शरीर में संकोच होवे है. हा तेच मुंगी शरीर संकुचितपणा, हत्ती शरीराचा व्यापकपणा, तुमच्या शरीर एवढं. म्हणून खोली जेवढे हे आकाश आहे ना याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा कमी आहे. उपाधीमुळे अंत्यकरणात परिणाम आहे. संकोच विकास अंत्यकरण धर्म. यह वार्ता सिद्धांत बिंदु के व्याख्यान में मधुसूदन स्वामी ने प्रतिपादन करी है. हे माझं चालू बरं का शंकर महाराज सिद्धांत बिंदू माझं लई गोड आहे. सिद्धांत बिंदू माझं आता काही नाही रे, खूप ऐकावं वाटतं पण कोण सांगायला लागलं. इच्छा जरी असली सांगणारी कोणी नाही, आणि जिथे सांगणार तिथे माझी श्रद्धा नाही. आपलं खरं बोलणं आता सांगणारच आहे. माझा विश्वास त्यांच्यावर नाही, श्रद्धाच नाही. सांगणारे शंकर महाराज, सांगणारे गुरुजी त्या अनुभवाची राशी होते. त्या सांगता सांगता वरती आनंदात रमलो, खाली येत नसत लवकर. जगदात गुरुजी कीर्तन करायला लागले. तो अभंग को जागरीचा आनंदुर्याची परमानंदुर्य दया श्रुतीमंती एकी गोविंदुर्य या अभंगावर कीर्तन. आणि विठोबाचे विडी आनंद सदा. विठोबाच्या विडी याच्यावर संकल्प निरकल्प समाधी सांगितले. विडी म्हणजे संकल्प म्हणजे मनाची सारखी धारा, आणि त्या धाऱ्याचा प्रकाश. आणि ते धारा म्हणजे अन्य धारा नाही, एकच विषयी धारा. जसं कसं ते आता तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्हाला जरा उदाहरण पौराणिक सांगू का? पौराणिक हो. त्या द्रुपदी संहाराच्या वेळेस, हे तुम्हाला पुराण माहीत नसेल पण सांगतो. तर ते द्रुपदी संहार आहे, द्रुपदी द्यायची कोणाला? तर तिथं एक त्याने हे पण केला. एक कढई ठेवली, त्या कढईत तेल ओतलं, आणि ते तेलाला असं उकळी आलेली इतकं विसतं. आणि वर एक असं खांब केला, त्याच्यावर एक चक्र केलं, त्याच्यावर एक मासा बसवला, आणि ते मासा चक्रासारखा फिरणारा मासा, आणि त्या माशाचा डोळा त्या प्रतिमे पडलेलं तेला उकळता तिथं पाहायचा, आणि तो डोळा उडवायचा. आणि त्यामध्ये ते नळीच्या नळीतून ते बांध त्या डोळ्याला लागलाच पाहिजे. आणि ही जी करेल त्यालाच दुप्पट दिल्या जाईल. हे मला काय सांग, किती एकाग्रता. जाऊ दे, हे तुम्हाला माहीत नसेल बरोबर. पण सूर्याच्या क्षेत्रामध्ये दोरा होता ना, ही तर आहे किती एकाग्र करावं लागतं. तसं इथं साक्षी स्वरूपाशी, अधिष्ठान स्वरूपाशी अंत्यकरणवरचा संबंध होण्याकरता इतकं सूक्ष्म व्हावं लागतं. आणि इतकं सूक्ष्म झालं तरी तर मी ब्रह्म आहे असे वृत्तीचा व्यवहार, त्याचा मी प्रकाशक आहे. सगळ्या वृत्त्या टाकल्या तर एकच तत्वमसी महावाक्याच्या द्वारे झालेली वृत्ती, आणि त्या वृत्तीचा अहम ब्रह्मास्मी वृत्ती झालेली, त्याचा मी प्रकाशक आहे. आणि मग तिथं झाली त्याची कार्यसिद्धी आणि तुटली उपाधी. मग आता काय त्याचं अभंग आहे तुझा, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतने पावलं उसावा. आणि ही मृत्यू जिंकल्यावर सगळं मृत्यू संपला. नाही मला आता लई चांगलं झालं. कशात चांगलं झालं? ह्या खोलीतून गेला दुसऱ्या खोलीत गेला. अविद्या निवृत्ती जर झाली तर जन्मावरून चुकते, नाही तर जन्मावरून चुकत नाही. काय नाही, चलं तर आहे झालं बस की. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की.